श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. गुढीपाडव्याला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू अवश्य टाका. नवीन वर्षामध्ये आपण जे काही उपाय करतो ते उपाय नक्की लागू पडतात. गुढीपाडवा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात चैत्र प्रतिपदेपासून म्हणजे गुढीपाडव्यापासून सुरू होत आहे. नवीन वर्ष गुढीपाडवा हा आपण आनंदाने साजरी करतो. घर, गाडी, सोने, चांदी, जमीन खरेदी करण्याचा शुभ दिवस. तर या दिवशी आपण काही गोष्टी नक्की करायच्या आहेत. अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू प्रत्येक आपल्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाका. तसेच नवीन वर्ष गुरुवारी सुरू होत आहे. गुरुवारी गुढीपाडवा आहे. या दिवशी आपण स्वामी महाराजांची घरात सेवा करा. तसेच मठामध्ये केंद्रामध्ये अवश्य जायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायची आहे. आपल्या कुटुंबाचे रक्षण व्हावे, आपल्या घरामध्ये नेहमी पॉझिटिव्हिटी राहावी, संकट आजारपण दूर व्हावे यासाठी स्वामींना प्रार्थना करा. या दिवशी आपण दान करण्यालाही खूप महत्त्व आहे. शक्यतो तुम्ही तुमच्याकडनं होईल ते शक्य तुम्ही दान अवश्य करायचं आहे. तुम्ही केंद्रामध्येही काही दान करू शकता. काही व्यक्ती गरजू आहेत, त्या गरजू व्यक्तींनाही तुम्ही थोडेफार दान नक्की करायचं आहे. दान केल्याने भरपूर पुण्य मिळतं. दान करण्याला एवढं महत्त्व आहे की आपण ज्या गोष्टी सेवा करूनही मिळत नाही त्या आपण अन्नदान करून आपल्याला आपल्या इच्छा पूर्ण होतात व आपले जे काही संकट, समस्या, अडचणी आहेत त्या नक्की दूर होतात. केंद्रामध्ये तुम्ही चण्याची डाळ, गूळ, तेल, तांदूळ अशा तुम्ही वस्तू दान करू शकता. तुमच्या हातून अन्नदान घडत आहे, यापेक्षा मोठी कोणतीही गोष्ट नाही. नक्की दान करावे. तसेच अंघोळीच्या पाण्यामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाका. निगेटिव्हिटी दूर होते. बाहेरील बाधा, वाईट नजर, आजारपण दूर होण्यासाठी व आपण नेहमी पॉझिटिव्ह राहण्यासाठी या वस्तू अवश्य टाकायच्या आहेत. लक्ष्मी माताला आकर्षित करून घेण्यासाठीही तुम्ही या वस्तू अवश्य पाण्यामध्ये टाकायच्या आहेत व अंघोळ करायचे आहे. नवीन वर्ष हे नेहमी आनंदाचे, सुखाचे व भरभराटीचे जावे यासाठी या वस्तू अवश्य टाकायच्या आहेत. तर तुम्ही गुढीपाडवा वर्षातून एकदाच आपण हे उपाय करू शकतो. गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कडुलिंबाची पाने टाकायचे आहे, थोडीशी हळद टाकायची आहे. ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत, जे बाधा आहेत, वाईट नजर आहे ते सर्व दूर होते व मन नेहमी पॉझिटिव्ह राहतं. कधीही कोणता आजार, दुःख, संकट आपल्यापर्यंत येत नाहीत. हळद टाकायची आहे. लक्ष्मी माताला आकर्षित करून घेण्यासाठी, निगेटिव्हिटी दूर होण्यासाठी थोडीशी हळद टाकायची आहे. प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकायच्या आहेत. तसेच आपण उंबरठा लेपन करायचं आहे, हळदीचे लेपन करायचे आहे, छानशी रांगोळी काढायची आहे, गुढी उभा करायची आहे, स्वामींना नैवेद्य अर्पण करायचं आहे. स्वामींना प्रार्थना करायला विसरू नका. जे काही आहे आपल्या जीवनामध्ये ते स्वामी आहेत म्हणून आहे, स्वामींनी दिलं आहे. तर आपण नेहमी स्वामींची सेवा करायला हवी. आपल्याला शक्य असेल वेळ काढून आपण सेवा करू शकतो. फक्त 5 मिनटं आपण सेवा करायची. स्वामींना आपल्या इच्छा बोलायच्या आहेत, आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करायची आहे. आपण एवढी सेवा करू शकतो. या दिवशी दान करायला विसरायचं नाही. दान करणं खूप पुण्याची गोष्ट आहे. तुमच्याकडून शक्य होणार आहे तेवढे तुम्ही दान अवश्य करा. गरजू व्यक्तींना तुम्ही अन्न द्या. या दिवशी अन्न देणं ही अन्नदान करणं ही खूप मोठी पुण्याची गोष्ट आहे. स्वामी महाराजांना प्रार्थनाही करा व अंघोळीच्या पाण्यामध्ये या 2 वस्तू टाकून प्रत्येक व्यक्तीच्या अंघोळीच्या पाण्यात ही वस्तू टाका. श्री स्वामी समर्थ.